सांगोला येथील बहुउद्देशीय सभागृहाचे काम संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जैसे थे परिस्थितीत आहे। सन 2021-22 या वर्षी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिटी सर्वे क्रमांक 17/29 मध्ये सदरील सभागृहाचा प्रस्ताव देण्यात आला। त्यानंतर 20 मे रोजी प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर ते काम काही तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आले असून जमा असलेला निधी देखील परत करण्याच्या भीतीने सांगोल्याच्या वीरशैव समाजाकडून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून सदरील मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। या उपोषणस्थळी भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही भेट देत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले। यावेळी सांगोल्यातील आणि परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या भगिनी आणि बांधव उपस्थित होते। वर्क ऑर्डर दिलेलं त्यानंतर वर्क ऑर्डर देऊन तुम्ही तिथं लाईन आउट करून दिलेलं आहे। नंतर कुठल्या तरी आपल्या समाजाने येऊन तिथं जागा तिथं बांधकाम करू नका। ती जागेवर पूर्वी उर्दू शाळेचा प्रस्ताव होता, ती शाळा दुसरीकडे गेलेली आहे आणि त्या जागेचं मालकच शासन आणि नगरपालिका मालक असल्यामुळे नगरपालिकेचे वर्क ऑर्डर दिल्यावर आणि दुसऱ्या चळवळीचा संबंध आणि शासनाचा निधी त्याला मंजूर केला। मला असं वाटतं की कुठेतरी या सुरू असू दे किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा वेळ काढू आपण त्या ज्याला वर्क ऑर्डर दिलं आहे त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांनी काम चालू करायला पाहिजे आतापर्यंत। पण आतापर्यंत न करता विनाकारण एखाद्या समाजाला टार्गेट करून त्यांना बांधून द्यायचं आणि तिथंच समोरच ह्या जागेच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या लोकांनी नाहरकरच्या यांना पत्र पण दिलेलं आहे, निधी दिलेला आहे की बाबा बांधू शकता तुम्ही बांधकाम करा। पण आता मात्र असं केस निर्माण मुद्दामून करून मी आत्ताच आपल्या प्रशासक मीना पवार मॅडमलाही बोलतो, ते म्हणाले की मी 15-20 मिनिटं देतो आणि ह्या प्रश्न व्हायला पाहिजे, बांधकामच व्हायला पाहिजे तिथे जागेवर। मला असं वाटतं की प्रशासनाने याच्यावर पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी बंदोबस्त करून हे काम करायला पाहिजे। विनाकारण या वीरशैव समाजाला आपण पालकमंत्र्याकडे जावा किंवा जिल्हाधिकारीकडे जावा उपोषणला बसावं हा मार्ग चांगला नाही आहे। कारण एखादा लहान समाज असलं तर त्याला मुद्दामूनच त्याची आपली पिळवणूक करणं या शासनाचं काम नाही आहे। आपण सगळ्यांना पुन्हा एकदा शासनाला सांगू इच्छितो की ह्या जागेवर ज्या जागेवर मंजुरी दिलं ज्या जागेवर वर्क ऑर्डर झालं तिथंच मोठ्या आवाजात बोला। मी राहुल पाटले, आम्ही सांगोला येथील सर्व वीरशैव लिंगायत समाज आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणासाठी आलेला आहे। 2021-22 वैशिष्ट्यपूर्ण योजने निधी अंतर्गत वीरशैव लिंगायत समाजासाठी शिवाजी चौक सिटी सर्वे नंबर 1729 येथे बहुउद्देशीय सभागृह बांधकाम कामाचा प्रस्ताव मंजूर असून निधी त्याला 85 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे। सदर कामाची 4/5/2023 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळं आणि वैशिष्ट्य समाजाच्या तक्रारीमुळं ते काम आज ताब्यात मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बंद राहिलेलं आहे आणि ते सभागृहाचं काम निधी परत जाण्याच्या अगोदर पूर्ण करावं या मागणीकरता आम्ही इथं उपोषणाचं बसलेलं आहे। त्याच्या अगोदर कोणाकोणाला भेटलं तुम्ही? कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन आहे, सीओ साहेबांशी सातत्यानं पत्रव्यवहार केलेला आहे, स्थानिक आमदार माजी आमदारांशी पत्रव्यवहार झालेला आहे। आता तटलंय कुठं? नाही, ते पूर्णपणे मुख्याधिकाऱ्याच्या हातात काम आहे। मुख्याधिकारी याच्यासाठी वेळ काढत आहे। जमीन कोणाच्या ताब्यात आहे? नगरपालिकेच्या कब्जे वहिवाटीत नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या नावाने सिटी सर्वेचा उतारा निघतो आणि तोच उतारा घेऊन त्यांनी 21-22 मधला प्रस्ताव तयार करून 85 लाख रुपयाचा निधी घेतला। कोण निधी घेतलाय? नगर परिषदेला निधी मिळालेला आहे। कुठल्या फंडातून? वैशिष्ट्यपूर्ण योजना फंडातून। बरं, आता कुठल्या समाजाचा त्याला विरोध आहे? मुस्लिम समाज। का म्हणून? की ती जागा उर्दू शाळेची होती, त्या ठिकाणी शैक्षणिक धोरण असताना तुम्ही दुसऱ्या समाजाला ती जागा का देताय? पण मूळ विषय असा आहे की उर्दू शाळेची जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेली शाळा सध्या सुस्थितीमध्ये बोबले रोड येथे चालू आहे। ते जागा त्यांनी कधीपासून मागणी करतात? आमचा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जागेची मागणी करायला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।